नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मधील फॉर्म्युला मेथड्स मधील क्वेश्चन बघत आहोत। तर बघा, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, कंपेअर द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म and राइट द व्हॅल्यूज ऑफ a, b, c। तर कसं सॉल्व करणार लक्ष द्या। दिलेला गिवन इक्वेशन आहे, याला काय करायचं, कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करणार, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0। वी गेट, आपल्याला इथून a, b आणि c ची व्हॅल्यू मिळणार। बघा, x स्क्वेअर a बरोबर इथं काही नाही तर काय मिळालं 1। b x आहे, x चा कोएफिशिएंट b आहे, इथे x चा कोएफिशिएंट काय -7, तर b ची व्हॅल्यू -7। त्याच्यानंतर c बरोबर काय मिळालं 5। तर आपल्याला a ची व्हॅल्यू 1 मिळाली, b ची व्हॅल्यू -7 मिळाली, c ची व्हॅल्यू 5 मिळाली। सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, 2m स्क्वेअर इक्वल टू 5m - 5। याला कसं करणार, 2m स्क्वेअर प्लस 5m होते, इकडे आल्यानंतर -5m, -5 होते, इकडे आल्यानंतर +5 इक्वल टू 0। त्याच्यानंतर कंपेअर विथ कोणासोबत करणार, आता बघा इथे m च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, म्हणून कंपेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल टू 0। वी गेट, आपल्याला काय मिळणार, a ची व्हॅल्यू m स्क्वेअर a बरोबर किती मिळालं 2। त्याच्यानंतर b बरोबर m चा कोएफिशिएंट b, m चा कोएफिशिएंट -5, तर b ची व्हॅल्यू -5 आणि c बरोबर काय मिळालं 5। तर आपल्याला ह्या क्वेश्चनची व्हॅल्यू काय मिळाली, a बरोबर 2, b बरोबर -5, c बरोबर 5। त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, y स्क्वेअर इक्वल टू 7y। याला सुद्धा आपण अगोदर सिंप्लिफाइड करू, y स्क्वेअर प्लस 7y आहे, इकडे -7y प्लस 0 इक्वल टू 0। याला कंपेअर करू, कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करणार, आता y च्या फॉर्म मध्ये म्हणून ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0। वी गेट, आपल्याला काय मिळणार, a ची व्हॅल्यू बघा, y स्क्वेअर चा कोएफिशिएंट इथं काही नाही म्हणजे 1, b बरोबर y चा कोएफिशिएंट b, इथं y चा कोएफिशिएंट -7 म्हणून b बरोबर -7 आणि c बरोबर काय मिळालं 0। विद्यार्थी अशा क्वेश्चन मध्ये कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c असंच करतात। या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चुका होऊ शकतात, इथे m च्या फॉर्म मध्ये असल्यामुळे इथे कंपेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c मध्ये करावं लागेल। आता आपण सेकंड क्वेश्चन बघत आहोत, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचे आहे। तर लक्ष द्या, काय होणार, कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करणार, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0। वी गेट, आपल्याला काय मिळणार, a ची व्हॅल्यू x स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय आहे 1, b ची व्हॅल्यू x चा कोएफिशिएंट बघा काय आहे 6, त्याच्यानंतर c ची व्हॅल्यू काय मिळाली 5। त्याच्यानंतर फॉर्म्युला मध्ये यूज होतो, म्हणून अगोदरच आपण b स्क्वेअर मायनस 4ac या ठिकाणी काढून ठेवतो। b स्क्वेअर में 6 स्क्वेअर माइनस, चला तर सेकंड क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड। आता आपल्याला हा दिलेला क्वेश्चन आहे, फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचा आहे। तर सुरुवातीला काय करायचं, कंपेअर विथ, कोणासोबत करणार, जो स्टँडर्ड फॉर्म आहे आपला क्वाड्रेटिक इक्वेशनचा त्याच्यासोबत, काय आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0। वी गेट, येथून आपल्याला काय मिळणार, abc ची व्हॅल्यू, a बरोबर काय मिळणार, x स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय आहे, इथं काही नाही आहे तर 1, x चा कोएफिशिएंट b आहे, इथं काय आहे 6, तर b बरोबर काय मिळालं 6, कॉन्स्टंट ऑन c बरोबर काय मिळालं 5। त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मेथड मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची गरज आहे, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून ठेवू। b स्क्वेअर मीन्स 6 ची व्हॅल्यू 6 स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि c ची व्हॅल्यू 5।
6 स्क्वेअरचे काय होणार 36 मायनस 4 1 जा 4 4 5 जा 20 वजाबाकी केल्यानंतर काय मिळणार आपल्याला 60. त्याच्यानंतर लिहायचं बाय फॉर्म्युला मेथड. आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करायचा. फॉर्म्युला मेथड काय आहे फॉर्म्युला मेथड? x बरोबर मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन पैसे. आता आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करायची आहे आणि आन्सर काढायची आहे. काय होणार मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. आताच आपण काढलं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 16 अपॉन 2 याची व्हॅल्यू किती आहे 1 2 into 1 मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट 16 मीन्स 4 अपॉन 2 into 1 मीन्स 2. आता एकदा पॉझिटिव्ह साइन घेऊ. टेक पॉझिटिव्ह साइन. काय होणार x बरोबर मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 मायनस 6 प्लस 4 मायनस 2 अपॉन 2 2 2 कॅन्सल मायनस 1. आता एकदा काय घेऊ निगेटिव्ह साइन घेऊ. टेक निगेटिव्ह साइन. काय होणार x बरोबर मायनस 6 इथं मायनस 4 अपॉन 2 मायनस 6 मायनस 4 मायनस 10 2 2 5 जा 10 मायनस साइन यायची. लास्टला लिहायचं द सोल्युशन इज काय मिळालं -1 आणि -5. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. राईट डाउन. चला तर आता सेकंड क्वेश्चन घेऊन येत आहोत. x² मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0 आणि हा क्वेश्चन आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. तर काय करायचं सुरुवातीला कम्पेअर विथ. कोणासोबत कम्पेअर करणार स्टँडर्ड फॉर्म सोबत. काय आहे स्टँडर्ड फॉर्म ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट आपल्याला इथून काय मिळणार a b आणि c ची व्हॅल्यू. a बरोबर काय x² चा कोएफिशिएंट काही नाही तर 1. b बरोबर काय आहे x चा कोएफिशिएंट किती आहे -3 आणि c बरोबर काय मिळालं -2. आपण जेव्हा हा प्रॉब्लेम फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करतो तेव्हा b² मायनस 4ac ची गरज असते फॉर्म्युल्यामध्ये. म्हणून आपण काय करत आहोत सुरुवातीलाच b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून ठेवतो. काय होणार -3² मायनस 4 a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -2. -3 चा स्क्वेअर काय होणार 9 मायनस मायनस काय होणार प्लस 4 into 1 4 4 2 जा 8 9 प्लस 8 17. म्हणजे आपल्याला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली 17. त्याच्यानंतर लिहायचं वी नो दॅट आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे फॉर्म्युला मेथडनी x बरोबर काय आहे फॉर्म्युला मेथड -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 5c. आता आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करू आणि आन्सर काढू. काय होणार मायनस साइन. b ची व्हॅल्यू काय मिळालेली होती आपल्याला -3 प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली 17 तर 17 अपॉन 2 याची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 1 2 into 1. आता बघा मायनस ऑफ -3 मीन्स काय होणार +3 प्लस मायनस अंडर रूट 17 आणि 2 into 1 काय होणार 2. आता एकदा पॉझिटिव्ह साइन घेऊ आणि एकदा निगेटिव्ह साइन घेऊ. म्हणून x बरोबर काय होणार 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2 r. एकदा निगेटिव्ह साइन घेऊ. x बरोबर काय होणार 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. लास्टला लिहायचं काय लिहायचं 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2 आर दी
roots of given quadratic equation. This is your required answer. Write down. हाँ काय आहे थर्ड क्वेश्चन 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0. तर बघा हा क्वेश्चन फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचा आहे. तर कसं करणार, सुरुवातीला लिहायचं कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करणार, तर इथे m व्हेरिएबल दिलेला आहे म्हणून इथं काय लिहायचं am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल टू 0. ह्या ठिकाणी विद्यार्थी खूप साऱ्या चुका करत असतात. इथं विद्यार्थ्यांना सवय पडलेली असते ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, परंतु इथं व्हेरिएबल बघायचे, दिलेला व्हेरिएबल हा m व्हेरिएबल आहे. त्याच्यामुळे आपण काय करत आहोत, कंपेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल टू 0. वी गेट, आपल्याला काय मिळालं मग इथून h ची व्हॅल्यू. a बरोबर काय m स्क्वेअरचा बघा व्हेरिएबल किती आहे, m स्क्वेअरचा कोएफिशियंट 3. त्याच्यानंतर b बरोबर m चा कोएफिशियंट बघा किती आहे 2 आणि कॉन्स्टंट टर्म c बरोबर -7. त्याच्यानंतर आपण आपल्याला व्हॅल्यू काढून ठेवायची असते. ती व्हॅल्यू कोणती आहे, b स्क्वेअर मायनस 4ac. त्याचा आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये यूज होतो म्हणून आपण सुरुवातीलाच काढून ठेवत आहोत. काय b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर मीन्स b ची व्हॅल्यू किती आहे 2 स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू -7. काय होणार 2 स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस होणार. 4 3 जा 12 आणि 12 7 जा 84. 4 प्लस 84 किती होणार 88. तर आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली 88. त्याच्यानंतर लिहायचं बाय फॉर्म्युला मेथड. काय होणार फॉर्म्युला मेथडने, फॉर्म्युला लिहायचं काय होणार m बरोबर, आपण या ठिकाणी m काढत आहोत म्हणून m बरोबर लिहायचं. काय होणार मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 500. तर काय होणार मायनस b ची व्हॅल्यू 2, तर काय होणार -2 प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac किती आहे 88 अपॉन 2 आणि याची व्हॅल्यू किती आहे 3. 2 इंटू 3 -2 प्लस मायनस. यालाच कसं लिहिता येणार आपल्याला बघा, एखादी आता 88 चे रूट काढताना आपल्याला काय करावं लागेल, जी कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर त्यांनी आपल्याला मल्टिपल करावं लागेल. तर काय होणार 4 इंटू 22 मीन्स काय होते 88 आणि 2 3 जा 6 -2 प्लस मायनस 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला किती होणार 2 अंडर रूट 22 अपॉन 6. काय होणार -2. इथून आपण 2 कॉमन काढून घेऊ. 2 कॉमन काढल्यानंतर काय होणार इथं -1 राहणार प्लस मायनस अंडर रूट 22 अपॉन 6. काय होणार मग 2 1 जा 2 2 3 जा 6 1 अपॉन 3 -1 प्लस मायनस अंडर रूट 22. लास्टला स्टेटमेंट लिहायचं. काय लिहिणार m बरोबर काय होणार -1 प्लस अंडर रूट 22 अपॉन 3 r -1. आता मायनस साइन घेऊ पुन्हा मायनस अंडर रूट 22 अपॉन 3 r दे रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. या ठिकाणी काय केलं आपण, आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली होती -1 प्लस मायनस अंडर रूट 2. एकदा प्लस साइन घेतलं आणि एकदा मायनस साइन घेतलं. राईट डाऊन दिस आन्सर. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी बरोबर शेअर करा.
जर तुमच्या एक लाईक, तुमच्या एक सबस्क्राईब हा माझा हुरूप वाढवत असतो, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.